नमस्कार. आयुष्यभराच्या सोबतीसाठी अगदी विश्वासाने हातात हात द्यावा आणि कोणाच्याही नियंत्रणापलीकडच्या परिस्थितीमुळे त्या नात्यात दुरावा यावा. अशा वेळी दोष तरी कुणाला द्यायचा? पाहूया विवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. मध्यमवर्गीय मराठी घरातली ती चुणचुणीत स्मार्ट मुलगी होती. हुशारीच्या जोरावर चटकन सरकारी नोकरीत स्थिरावली. मग लग्नही पटकन जुळलं, अगदी नात्यातच. तेव्हा तरी तिला तो प्रेमविवाहच वाटला होता. पण मल्टिपल स्क्लेरोसिस या असाध्य आजारामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. काय आणि कसं घडलं जाणून घेऊया. बोलावूया नैना वैद्य यांना. वेलकम टू आवर शो. आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नैना, तुम्ही मला सांगा आधी, मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय एक्झॅक्टली? मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. बरं. आणि डिजनरेटिव्ह आहे. म्हणजे दिवसेंदिवस याची डिसेबिलिटी जी फॉर्म होते ती 100% रिकवर होत नाही. अच्छा. आणि दिस इज वन टाइप ऑफ व्हायरल इन्फेक्शन असं डॉक्टर्स म्हणतात. बरं. पण ह्याच्यावरती अजून खूप मोठा रिसर्च सुरू आहे की हे कशामुळे होतो हाच अजून शोध लागलेला नाही. त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू असल्यामुळे हे ट्रायल अँड एरर आहे. आणि जेव्हा मग खूप सिव्हिअर अटॅक्स येतात किंवा डिसेबिलिटी फॉर्म होण्याची शक्यता असते तेव्हा मिथाइल प्रेडनिसोलोन म्हणून एक इंजेक्शन आहे. दॅट इज वन टाइप ऑफ स्टिरॉइड ओनली. ओके. तर ते स्टिरॉइड दिल्यानंतर ते ऍक्च्युली सप्रेस होतं. म्हणजे दुखणं पूर्ण बरं होतं असं नाही. पण ह्या आजाराबद्दल अत्यंत कमी माहिती आहे. अगदी अगदी नाहीच. जवळजवळ खूप जणांना माहितीच नाहीये की हा पण एक आजार आहे. बरं. कारण मुळात काय होतं की हे जेव्हा त्रास होतो डिसेबिलिटी फॉर्म व्हायच्या आधी खूप वर्षांनंतर डिसेबिलिटी काही जणांची फॉर्म होते. कोणाच्या फर्स्ट अटॅक मध्येच डिसेबिलिटी येऊ शकते. बरोबर. डिपेंड्स. तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे ही सिम्पटम्स जी आहेत ती कधी सुरू झाली? साधारण 10 वर्षांपूर्वी. बरं. राईट साईडच्या एक म्हणजे डोळ्याला माझ्या उजव्या कमी दिसायला लागलं. अच्छा. तर ऑब्वियस आय स्पेशालिस्ट कडे वगैरे गेलो. बरोबर. त्याने ज्या टॅब्लेट्स वगैरे दिल्या त्याने रिकव्हर झालं. आणि त्यानंतर साधारण 3 महिन्यांनी मला परत राईट साईडला एकदम जड झाली. असं वाटलं की बहुतेक हे पॅरालिसिस असेल वगैरे असं. अच्छा. पण MRI टेस्ट केल्यानंतर त्याच्यात कळलं की हे पॅरालिसिस वगैरे नसून हे मल्टिपल स्क्लेरोसिस आहे. तेव्हा मला हा शब्दही माहिती नव्हता, हा आजारही काही माहिती नव्हता. आणि मुळात हे जेव्हा झालं इन्फेक्शन तेव्हा माझे दिवसेंदिवस डिसेबिलिटी वाढली. म्हणजे आधी हात जड झाला, मग पाय जड झाला, मग पूर्ण राईट साईड गेली. त्यामुळे आम्ही स्वतः आणि आमचे घरातले सगळे नातेवाईक खूप घाबरून गेले की हे नक्की आहे काय. MRI मध्ये जेव्हा कळलं हे असं असं आहे आणि तेव्हा फर्स्ट टाइम मला मिथाइल प्रेडनिसोलोनची इंजेक्शन दिली. दॅट इज IV. सलाईन मधनं ते स्टेरॉइड्स दिल्यानंतर एक 15 दिवसात मी पूर्ण रिकव्हर झाले. म्हणजे असं सिम्पटम मला होतं की नाही एवढी 100% रिकव्हरी. मी परत सगळं रुटीन वर्क वगैरे करायला लागले. बरं. पण नेमकं ह्या आजारात सिम्पटम्स काय काय होऊ शकतात? सिम्पटम्स म्हणजे असंच की दृष्टी काही काही जणांचा त्रास सुरू होतो डोळ्यांच्या दृष्टीपासून. जसा माझा सुरू झाला एकदम कमी होणं. कदाचित ती परत येते, काही जणांची येतही नाही. डिपेंड्स. म्हणजे हे सगळं हे जे आहे जर तर त्या देवावरती हवाला आहे. आणि हा मुळात खूप लहान वयात सुरू होतो का आजार? हो. साधारण मला स्वतःला वयाच्या 29व्या वर्षी सुरू झाला. बापरे. 30च्या आत हा आजार सुरू झाला. अच्छा. आणि तेव्हा साधारण 1-1 वर्षानंतर हे मला अटॅक्स असं यायचे. प्रत्येक वेळा हेच इंजेक्शन स्टेरॉइड्सचे द्यायचे. आणि मग आता मला जो 5 वर्ष झाली मला ही वॉकिंग स्टिक लागते. अच्छा. कारण आता चालताना माझा हा पूर्ण पाय एकदम स्टिफ असा कडक होतो. त्यामुळे मग बॅलन्स. बरं. पण हे जे म्हणजे जो आजार आहे मल्टिपल स्क्लेरोसिस हा म्हणजे मेंदूचा आजार म्हणायचा का, सेंट्रल नर्वस सिस्टमचा म्हणायचा?
CNS सेंट्रल नर्वस सिस्टमचा हा आजार आहे. अच्छा. पण याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ फिजिओथेरपी आणि प्रॉपर हेल्दी डाएट आपण हा कंट्रोल करू शकतो. त्याचे जे अटॅक्स येणार आहेत त्याचं ड्युरेशन आपण वाढवू शकतो, प्रोलॉंग्ड होऊ शकतो ते. बरं. आणि एक क्वालिटी लाईफ आपण व्यवस्थित जगू शकतो. अच्छा. आणि रादर सगळ्यांनी हे असं करायलाच हवं, त्यामुळे आपण त्यातनं लवकर बाहेर पडू शकतो. कारण या फेज मध्ये डिप्रेशन खूप येतं. अचानक धडधाकट माणूस एकदम डिसेबल होणं आणि एवढ्या लहान वयात जाणं किंवा एकदम वॉकिंग स्टिक लागणं किंवा अगदी साध्या गोष्टी असतात. कधी कधी माझा हाताचा बॅलन्स जातो, हात थरथरतात किंवा ग्रीप राहत नाही, तेव्हा कळतं म्हणजे ह्या आजार लागल्यानंतर मला प्रत्येक इंद्रिय आणि प्रत्येक अवयवाची काय किंमत आहे खरंच ती खरोखरी जाणवली. आपण बघतो जस्ट पण जेव्हा त्या डोळ्याची दृष्टी कमी झाली तेव्हा कळलं डोळा हा किती महत्वाचा अवयव आहे. किंवा हातात मला काही ग्रीप नाहीये, पकडता येत नाही किंवा नीट चालता येत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मग देवाचे का आभार मानायचे. तर सुप्रीम पॉवर आहे शेवटी. किती आता सायन्स एवढं पुढे गेले पण अजून रिसर्चच सुरू आहे ह्या आजारावरती. कितीतरी गोष्टींबद्दल काही माहिती काहीच माहिती नाही. आणि पण हा असा पद्धतीचा जेव्हा आजार होतो तेव्हा त्याचा काही मानसिक दृष्ट्या पण फरक पडतो का? कारण डिप्रेशन खूप आलं होतं मला. अच्छा. आणि अचानक डिसेबिलिटी म्हटल्यावरती जे एक फिलिंग असतं की 4 जणांसारखं मला आता काहीच गोष्टी करता येत नाही. पूर्वी मी जेवढं कॅपेबली करायची आता मला तेवढं पण काही करता येत. म्हणजे एक परावलंबित्व थोडं गेल्यानंतर जे एक फिलिंग असतं त्याने मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते. पण मग घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे घरचं वातावरण? आमच्याकडचे सगळेच भांबावलेले होते. माझे मिस्टर स्वतः आधी खूप हे झाले, घरचे आई वडील काही टेस्ट साऱ्या होत आहेत, रिकव्हरी दिसत नाही, दिवसेंदिवस तिथं हात जड झालाय, पाय जड झालाय, एक साइड गेली, परत ही बरी पण झालेली आहे, म्हणजे पॅरालिसिस पण नाही. मग परत 1 वर्षाने हा अटॅक येते, मग नक्की हा प्रकार काय आहे. आणि मग म्हणजे तेव्हाच सगळं सैरभैर म्हणूयात आपण असं वातावरण. बरं. आणि घरी कोण कोण होतं तेव्हा? आम्ही जॉईंट म्हणजे हे एकुलते एक आहेत, सासू सासरे मी आणि माझी मुलगी. बरं. ती तेव्हा दुसरीत होती, 6-7 वर्षांची. 6-7 वर्षांची. बापरे. मग तिचं पण तुम्हाला भरपूर करावं लागत असतं. म्हणजे मला ते खूप टेन्शन यायचं की आता मी अशी झाले, ही एवढी लहान आहे. खूप चिडचिड एकदम मी झालेले होते आणि माझे मूड्स खूप चेंज व्हायचे एकदम. म्हणजे आता मी व्यवस्थित छान बोलत असेल तर दुसऱ्या सेकंदाला एकदम चिडणार, ओरडणार. कदाचित त्याच्या घरच्यांना निश्चितच त्रास झालेलाच असणार. माझ्या मिस्टरांचा गैरसमज झाला असेल, घरच्यांचा गैरसमज झाला असेल. बरोबर. पण हे नंतर आमच्या लक्षात आलं की हे जे सगळे आहेत हे या आजारामुळेच आहे. चेंज ऑफ मूड वगैरे होतो किंवा सिव्हिअर डिप्रेशन येणं, दिस इज वन पार्ट ऑफ दिस डिसीज ओनली. कोणालाच आपण डोस देऊ शकत नाही कारण मुळात पेशंट म्हणून मलाही माहिती नाही आजार काय आहे आणि हा कधी न ऐकलेला. बरं मी अशी बसले, काठी बाजूला काढली तर कोणी म्हणेल का मला पेशंट? अजिबातच नाही. ऍब्सोल्युटली. मी किती फ्रेश दिसतंय. त्यामुळे गैरसमज खूप होतात या आजारामध्ये. अच्छा. आणि तुमची मुलगी स्टुडिओमध्ये आलेली आहे. हो, मयुरा तिचं नाव. तिला पण आपण बोलवूया. हॅलो, वेलकम मयुरा. थँक्यू. आता तू किती वर्षाची आहेस? मी आता 17 वर्षांची. 17 वर्षाची. आणि काय शिकतेस? मी आता FY BCom ला आहे. अच्छा. आणि त्यावेळेला तू आईला जेव्हा सुरू झाला होता मल्टिपल स्क्लेरोसिस तेव्हा तू खूपच लहान होतीस. 7 वर्षाची होतीस. 7व्या वर्षी तर तुझ्याकडून घरच्यांनी पण अपेक्षा केली नसेल, पण आता तू मोठी होतेस तर काय काय सपोर्ट करतेस तू आईला, काय पद्धतीने? ऍक्च्युली म्हणजे आईला कधी कधी असा म्हणजे काही काही काम ते असं स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन करू शकत नाही. तर काही काही बाबतीत म्हणजे ज्या प्रमाणात मदत करायला हवी त्याप्रमाणे म्हणजे मी माझ्याकडून 100% प्रयत्न करते. म्हणजे आता आईला पण तिच्या पायामध्ये डिफेक्ट आहे तर मग ती एका साईडने स्टिक पकडते तर दुसऱ्या साईडला तुम्ही कशा रीतीने सपोर्ट करू शकाल. तर तसं म्हणजे हँडलिंग आता ते जमलेलं आहे ऍक्च्युली, कसं आईला हँडल करायचं. आणि तिचे मूड म्हणजे सारखे असे हे होत राहतात तर मग म्हणजे मी मधून मधूनच असं म्हणजे ती खूप डिप्रेस होते, खूप टेन्शन घेते. त्यामुळे मग असे कधी कधी कॉमेडी मूवीज वगैरे असं आम्ही बघतो, कधी टीव्हीवरचे प्रोग्राम्स चांगले वाटतात. आणि मग फिरणं वगैरे तर आम्हाला अगदी प्रियच आहे, त्यामुळे आम्ही हॉटेलिंग, फिरणं वगैरे सगळं व्यवस्थित अगदी करतो. पण आईला टेन्शन सगळ्यात जास्त कशाचं आहे? फक्त आजाराचं आहे का बाकीच्या पण चिंता आहेत? नाही, बाकीच्या तर चिंता आहेतच तिला, कारण की स्वतः म्हणजे तिला ऍक्च्युली MS आहे आणि त्यामुळे हे सगळं होतंय. तर मग तिला माझ्या फ्युचरचं पण तेवढंच टेन्शन आहे. पण बाकी घरच्यांचं म्हणजे आता वातावरण अगदी व्यवस्थित आहे का? सगळ्यांना म्हणजे माहितीये की मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय?
मल्टिपल स्क्लेरोसिस झाल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या वाचनात आलं होतं. अच्छा. मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडियाचं हेड ऑफिस तेव्हा दादरला होतं. त्यांनी तिथे जाऊन कॉन्टॅक्ट केला की हे काय आजार आहे काय नाही. आणि मग त्या सोसायटीमध्ये मला ते घेऊन गेले. तिथे माझं नाव रजिस्टर केलं आणि मग आम्हाला कळलं की या आजाराचे पेशंट जरी कमी असले तरी त्यासाठी खूप मोठं काम ही MS सोसायटी करते. आज जी काय मी उभी आहे सगळ्या दृष्टीने मला सपोर्ट मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटीचा आहे. नाही ना, मुंबईची मूळ? हो. अच्छा, मग लहानपणी मी ओळख करून दिली तेव्हा म्हटलं की अगदी चुणचुणीत आणि स्मार्ट. म्हणजे काय कशी होतीस नेमकी? लहानपणापासूनच मला खेळाची खूप आवड होती. ओ. आणि मी ऍथलेटिक्स मध्ये होते. अरे वा. स्टेट लेवल खो खो प्लेअर आहे मी. वा. आणि बऱ्याचदा कॉलेज आणि शाळा रिप्रेझेंट केलेल्या आहेत ऍज अ कॅप्टन. अच्छा. हो. पण मग लग्न कधी झालं आणि कसं जुळलं? लग्न म्हणजे ऍक्च्युली माझे मिस्टर म्हणजे माझे आत्ते भाऊ आहेत. ओ. अच्छा, म्हणजे नात्यात आहे. पण आमच्याकडे आत्ते मामे होत नाही. म्हणजे लव्ह मॅरेजच म्हणायला हरकत नाही. पण MS सोसायटीमध्ये जायच्या आधी तुमच्यात जेव्हा आजाराचं पूर्ण रूप तुम्हाला माहिती नव्हतं तेव्हा तुमच्या नवऱ्यामध्ये आणि तुमच्यात काही असं गैरसमज झाला का? मिसअंडरस्टँडिंग व्हायचे का? खूप. जसं मला हा आजार झाला मला स्वतःत खूप बदल जाणवायला लागले आणि मलाही वाटायचं माझं टेम्पर खूप मी लूज करते, खूपच ओव्हर रिॲक्ट होते. बरं. आणि त्याचा त्यांना खूप त्रास व्हायचा, रादर घरच्यांना खूप त्रास व्हायचा. आणि म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस मुळे हे होतंय आणि त्याचे किती परिणाम वाईट होऊ शकतात त्याचं उदाहरण म्हणजे मी असेन. कारण एका टप्प्यावरती आमचा संसार असा आला की सेपरेशन आणि आता डिव्होर्स होणार की काय, इतकं एवढे गैरसमज डेव्हलप झाले ह्याच्यामध्ये. पण तुम्हाला कधी असं वाटतं का की घरचे अधिक समजून घेऊ शकले असते तुम्हाला? असं कधी वाटतं? हो, वाटतं तसं. निश्चितच वाटतं की जर का हे अवेअरनेस तेव्हा असतं, आता जेवढं आता सगळ्यांना माहिती आहे बरोबर तेव्हा असतं तर कदाचित माझ्या वाटेला हे आलं नसतं किंवा एवढा त्रास मला झाला नसता. किंवा कदाचित आताची परिस्थिती वेगळी असते. आता मला काठी आहे तेव्हा मी निदान कोणाचा तरी नुसता हात धरून चालत येऊ शकले असते. तर त्यांनी प्रयत्न केले नाही असे मी म्हणणार नाही. पण माझ्या बिईंग दिस डिसीज आणि अवेअरनेस एवढा नसल्यामुळे असेल कदाचित ही टोकाची भूमिका आली होती. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं की माझं जर का लव्ह मॅरेज आहे, आमचा प्रेमविवाह असून जर का एकाला अशी डिसेबिलिटी आली तर मग दुसरा असं रिॲक्ट होऊ शकतो का, हे एक फिलिंग, हा एक विचार. प्लस हा आजार वेगळा, तो तर पार्ट झेलायचाच आहे. म्हणजे ज्यांनी साथ द्यायला हवी त्यांनी मग असा विचार करावा का? पण मयुरा, तू आईची राईट हँड आहेस, तर त्याच्या बाबतीत तू मला सांग की तू काय काय करतेस? म्हणजे आईचे मूड स्विंग्स आहेत, म्हणजे जे कधी कधी मोठ्यांना कळले नाहीत ते तुला कळून तू वागतेस, तर तू ते कसं सगळं मॅनेज करतेस? मध्ये एक इन्सिडेंट झाला होता. आम्ही जे हॉस्पिटलला गेलो होतो आणि तिकडे मग आईला म्हणजे आईची तेव्हा अशी कंडिशन होती की तिला स्टेप्स उतरून असं खाली पण येता येत नव्हतं, एवढे तिचे पाय स्टिफ झाले होते. तर मग आम्ही म्हणजे हमालांना वगैरे असं बोलवून लिटरली आईला चेअर मध्ये उचललं आणि खाली आणलं. सगळं टेस्ट वगैरे झालं, सगळं नॉर्मल आलं आणि तिकडून येताना लिटरली आम्ही एन्जॉय करत आलो. बँड्रा सिलिंक वरून आम्ही घरी आलो आणि तेव्हा मी आईला बोलले पण की आता तुला बोलणार पण नाही कोणी की तुला एवढा मोठा त्रास आहे किंवा आपण आता जस्ट हॉस्पिटल वरून घरी आलोय असं. तू सगळ्या गोष्टी इतक्या पॉझिटिव्हली घेतेस मयुरा, रिअली तुझं अभिनंदन. पण तुला कधी असं वाटतं का की माझ्याबरोबर कोणीतरी मोठं, म्हणजे सपोज बाबा किंवा कोणीही मोठं माझ्याबरोबर असतं आधाराला तर जरा सोपं पडलं असतं? हो, असं तर वाटतंच ऍक्च्युली. म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं पण मी आईला बोलायचे पण आई मला छोटी बहीण किंवा मोठी बहीण का नाही, म्हणजे जेणेकरून मी जे तुमच्याशी शेअर करू नाही शकत किंवा तुमच्या भांडणांमुळे मी तुमच्याशी काही जास्ती क्लोज होऊ शकत नाही, तर जेणेकरून ऍटलीस्ट मी माझ्या बहिणीशी किंवा भावाशी तरी क्लोज होऊ शकेल. तू तुझ्या आईच्या वतीने बाबांना काय संदेश देशील? बाबांना म्हणजे ऍक्च्युली मी एवढंच सांगू शकेल की आधीचे जे काही झालं होतं ते आता म्हणजे काय आहे, खरी परिस्थिती काय आहे ती कळण्यात आलेलीच आहे. तर बेटर हेच असेल की आपण एकत्रच येऊ परत पहिल्यासारखे दिवस. मला ते एन्जॉय करायचे. सो आय एम ब्लेडली मिसिंग हिम. पण ह्या परिस्थितीत सुद्धा तू आईकडून काही स्ट्रेंथ घेतेस का मयुरा? म्हणजे आईने तर मला जगण्याची नवीन उमेदच दिली. इनफॅक्ट तिच्याकडे बघूनच नवीन म्हणजे जगणं काय असतं हे तिच्याकडे बघूनच ऍक्च्युली सगळ्यांना समजायला पाहिजे की किती तिने उमेद दाखवलेली आहे जगण्यासाठी. आणि हे म्हणजे ऍक्च्युली सगळेच जण करू शकले नसते त्या परिस्थितीला.
तर त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ माय मॉम ऍक्च्युली की मी जी आहे ती ऍक्च्युली माझ्या मम्मीसाठी मम्मीमुळेच आहे.